ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या आईने जर कोबी आणि फ्लॉवर खाल्ला तर बाळाला गॅसेस होऊ शकतात का? तर त्याचा आन्सर आहे हो आणि नाही. कारण ना मला माझ्या पेडियाट्रिशियननी सांगितलं की तुम्ही सगळं खाऊ शकता, फक्त फ्लॉवर आणि कोबी जरा अवॉइड करा, त्याचे गॅसेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो मी विचार केला की जाऊ देत, मी सगळ्याच गोष्टी खाते आहे. मी ह्यावेळेस ना काहीच पथ्य पाळले नाही आहेत. मी लिटरली सगळं खाते आहे. मी पहिल्या डिलिव्हरीनंतर ना जवळजवळ 6 महिने सगळं काटेकोरपणे पाळलं होतं. ॲक्च्युली मला माझी मम्मी पण बोलायची की अगं शिवानी खा, काही नाही होत, थोडं थोडं खायचं असतं. पण मला असं वाटायचं की नको, माझ्या बाळाला त्रास होईल. मी नवीन आई झाले होते तेव्हा, काही एक्सपिरियन्स नव्हता. पण आता मला चांगलाच एक्सपिरियन्स आला आहे ना, त्यामुळे ह्या वेळेस मी हार्डली 15 दिवस ना अगदी साधं जेवण, अगदी मुळमुळीत जेवण केलं. त्यानंतर मी एकदम नॉर्मल घरातल्यांना जे जेवण बनवायचं ना तेच मी जेवण करायची. अयांश 1 महिन्याचा होता ना, त्यावेळेस मी पुरणपोळीचं जेवण केलं होतं. आणि जेव्हा तो 1.5 महिन्याचा होता त्यावेळेस मी फर्स्ट टाईम आईस्क्रीमसुद्धा खाल्ली. त्यानंतर मी वडापाव खाल्ला, पावभाजी खाल्ली, सगळ्या बऱ्याचशा गोष्टी खाल्ल्या. पण हां, ते सगळं घरी बनवलेलं होतं. प्रत्येक वेळेस जेव्हा मी नवीन काही ट्राय करायची ना जेवणामध्ये, त्यावेळेस मी अयांशला ऑब्झर्व करायची की त्याला काही त्रास होतो आहे की काय. पण सरप्रायझिंगली ना अयांशला त्रासही झाला नाही. त्याने मला ग्रीन सिग्नल दिला. सो डिअर मॉमीज, तुम्हाला पण जर कंटाळा आला असेल ना की हे आता कधी संपणार आहे, की दिवस आता मला साधं जेवण करायचं आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी खाऊ शकता. पण जेव्हा तुम्ही नवीन पदार्थ खाल ना, तर त्यानंतर तुमच्या बाळाला काही त्रास होतो आहे की नाही, गॅसेस होतात की नाही, किंवा बाळ डिस्कम्फर्ट तर फील करत नाही ना, ह्याच्याकडे ऑब्झर्व करायला पाहिजे. आणि बाळाकडून ग्रीन सिग्नल भेटला तर तुम्ही कंटिन्यू करा.